आपण मागील लेक्चरमध्ये तुलनात्मक राजकारणाचा अर्थ स्वरूप पाहत असताना राजकीय क्रिया, राजकीय प्रक्रिया आणि राजकीय सत्ता ही चर्चा आपण करत आलेलो आहोत. पहिल्या 2 लेक्चरमध्ये आपण राजकीय क्रिया आणि राजकीय प्रक्रिया ही चर्चा केली. तर आता आपण राजकीय सत्ता ही चर्चा करणार आहोत. राजकीय सत्ता ही संकल्पना तुलनात्मक राज्यशास्त्रातली एक महत्त्वाची देणगी आहे. लोकशाही शासन व्यवस्थांमध्ये राजकीय व्यवस्थेची क्षमता मोजण्यासाठी किंवा राजकीय व्यवस्थेची क्षमता याचा अभ्यास करण्यासाठी राजकीय सत्ता या संकल्पनेचा उपयोग करण्यात आला. म्हणून देश कोणताही असो, विकसनशील असो की विकसित असो, त्या राष्ट्रातील जे लोकशाही शासन व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे आहेत किंवा लोकशाही शासन प्रक्रिया ज्या देशांमध्ये चालते त्या देशांमध्ये राजकीय सत्तेला फार महत्त्व आहे. म्हणून राजकीय सत्ता ही लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये निर्णय घेण्याचं काम करते, निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम करते. नीती निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये राजकीय सत्तेचा महत्त्वाचा वाटा असतो. म्हणून थोडक्यात आपण राजकीय सत्ता काय आहे ही चर्चा आपण करूयात. एक कार्ल जे फेडरिक नावाचे अभ्यासक आहेत, त्यांच्या मते विशिष्ट प्रकारच्या मानवी आणि परस्पर संबंधाचा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे सत्ता होय. तर टॉनी नावाचे एक अभ्यासक आहेत, तर त्यांच्या मते सत्ता म्हणजे व्यक्ती किंवा व्यक्तिगटाची अशी क्षमता की दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा व्यक्तिगटाच्या सर्व कृती आपल्या इच्छेप्रमाणे नियंत्रित करीत असतात. सत्तेचा संबंध हा नीती निर्धारणाच्या प्रक्रियेशी असतो. म्हणून सत्ता ही व्यक्तीच्या निर्णयावर, त्याच्या वर्तनावर, त्याच्या व्यवहारावर परिवर्तन किंवा प्रभाव पाडण्याची एक क्षमता म्हणून ओळखली जाते. तर लासवेल हे अभ्यासक असं म्हणतात की सत्तेचा संबंध हा निर्णय घेण्याशी संबंधित आहे. आणि ही सत्ता कशी आहे तर आंतरव्यक्ती प्रक्रिया आहे आणि निर्धारित केलेल्या धोरणाचा व्यक्ती पाठपुरावा करतात. म्हणून आंतरव्यक्ती संबंधाच्या सहभागातून जे निर्णय घेतले जातात त्या सत्ता असे म्हणतात. मग आता ही सत्ता कशी आहे? उदाहरणार्थ मंत्रिमंडळ आहे, संसद आहे, एखादं अभ्यास मंडळ आहे, एखादा आयोग आहे ना. विशेषतः शासन नावाची जी संकल्पना आहे, शासनाच्या धोरणाच्या निर्मितीमध्ये सत्ता नावाची संकल्पना ती अधिक महत्त्वाची असते. म्हणूनच सत्तेचा संबंध हा सत्तेच्या अंमलबजावणीशी असतो. सत्तेच्या आणि म्हणजे सत्ता नावाची संकल्पना तुलनिक राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये किंवा एकंदरीत राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये ती केंद्रीय संकल्पना म्हणून विचारात घेतली जाते. आणि ही संकल्पना ही व्यापक स्वरूपाची आहे. म्हणून सामाजिक शास्त्रांमध्ये, विशेषतः राज्यशास्त्रामध्ये, तुलनात्मक राज्यशास्त्रांमध्ये आपण ज्याला राजकीय व्यवस्था असं म्हणू लागलो आहोत 50 नंतर, त्या राजकीय व्यवस्थेमध्ये सत्ता हा एक प्राणवायू म्हणून काम करते. द सोल ऑफ पॉलिटिकल सिस्टीम या अर्थाने ती काम करते. ती राजकीय व्यवस्थेच्या मूलभूत संरचनेचा एक अविभाज्य घटक असतो. म्हणून सत्ताधारी यामध्ये कोण असतं तर सत्ताधारी अभिजन वर्ग आहेत, अशासकीय अभिजन वर्ग आहेत है ना. यांच्या पारस्परिक ज्या परस्पर भूमिका असतात, परस्पर संबंधाच्या आधारावर ज्या भूमिका असतात, त्या संबंधाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला राजकीय सत्तेचा अभ्यास करता येऊ शकत नाही. आणि राजकारण ही एक प्रकारची सर्वव्यापी क्रिया आहे. कारण कोणत्याही व्यक्तीला किंवा समाजाला यापासून अलिप्त ठेवता येत नाही. म्हणून आणि ज्या व्यक्तीला किंवा समूहाला यापासून जर अलिप्त राहायचं असेल, त्याची इच्छा असो वा नसो, त्याला अलिप्त देखील राहता येत नाही. पण लोकशाही शासन प्रकारातील शासनकर्ते आपल्या अधिसत्तेचा उपयोग जनअधिमान्यता या नावाखाली, मान्यता या नावाखाली सत्तेचा उपयोग करतात. कारण सत्तेला लोकांची एक प्रकारची अधिमान्यता असते, म्हणजे मान्यता असते. आणि ही मान्यता मतदानाच्या आधारावर
ती येत असते. म्हणून सत्ता ही लोकशाही शासन व्यवस्थांमध्ये ती महत्त्वाची भूमिका पार पाडते. तर सर्वंकष राजकीय पद्धतीमध्ये राज्यकर्ते जे आहेत, शासनकर्ते, तर त्यांच्या हातात सत्ता असते, ती निरंकुश असू शकतात. त्यांना कुठल्याही प्रकारचं बंधन किंवा नियंत्रण त्या सत्तेवर लादता येत नाही. परंतु लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये मात्र लोकांचं बंधन, जनमत किंवा विरोधी पक्षाचं बंधन हे सत्तेवर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतं. म्हणून निरंकुश राज्यशाही व्यवस्था किंवा ज्या देशामध्ये लोकशाही नाही अशा देशांमध्ये अधिमान्यता असू शकत नाही. तिथे काय असतं, तर तिथे एक प्रकारचं बळ असतं. बळाच्या आधारावर निर्णय घेतले जातात आणि या निर्णयाची अंमलबजावणी ही राज्यकर्ता वर्ग आपल्या इच्छेप्रमाणे करतो. त्याच्यामध्ये लोकांची इच्छा असो वा नसो, तो त्यांचा विचार करत नाही. म्हणून असं म्हटलं जातं की बळाच्या आधारावर निर्णय घेतले जातात आणि हे निर्णय लोकांवर थोपले जातात. म्हणून जेथे जनाधिमान्यता दुर्बळ असते तेथे दंडशक्ती प्रबळ असते, व जेथे जनाधिमान्यता प्रबळ असते तेथे दंडशक्ती दुर्बळ असते. म्हणून लोकशाही शासन व्यवस्थेचं हे यश किंवा हे फलित असं आहे की येथे सत्ता ही लोकांच्या इच्छेवर आधारलेली असते. म्हणून लोकशाही शासन व्यवस्थांमध्ये अंतिमतः जी सत्ता आहे ती सत्ता लोकांच्या हाती असते. तुमचं शासन, तुमचं प्रशासन हा जरी एक संस्थात्मक घटक असला तरीसुद्धा त्याच्या अंतिम चाव्या, त्याची अंतिम सत्ता हे जनतेमध्ये निवास करत असते. म्हणून त्या दोघांनाही, प्रशासकीय आणि शासकीय किंवा कुठलीही सत्ता बदलण्याचा अधिकार, राजकीय अर्थाने म्हणतो मी, बदलण्याचा अधिकार तो सामान्य जनतेला म्हणजे मतदाराला असतो. ही सत्तेची ताकद असते. म्हणून राज्यशास्त्रात राजकीय सत्तेस म्हणजे राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये राजकीय सत्तेस अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. आणि आदर्शवादी जो दृष्टिकोन आहे तो आदर्शवादी दृष्टिकोनातून ही जी सत्ता नावाची संकल्पना आहे ती सत्ता ही त्याची सुटका केलेली आहे. म्हणजे पारंपरिक जे राज्यशास्त्र होतं, पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये सत्तेची परिभाषा ही वेगळ्या प्रकारची होती. आताची सत्तेची परिभाषा ही वास्तवाच्या आधारावर आहे, ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे. आणि ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची सत्तेची परिभाषा ही लोकशाही शासन व्यवस्थांमध्ये ते वास्तवात उतरलेली आहे. वरून कर्टशी या एका अभ्यासकाचं म्हणणं असं आहे की राजकारण हा सत्तेच्या वापराबद्दलचा संघटित वाद आहे की ज्यामध्ये स्पर्धात्मक मूल्य, संकल्पना आणि व्यक्तीचे हितसंबंध आणि मागण्या यांचा अंतर्भाव या प्रक्रियेमध्ये होतो. म्हणून सत्ता कशी हस्तगत केली जाते, तिचा उपयोग कसा केला जातो, कशा प्रकारे निर्णय घेतले जातात व निर्णय प्रक्रियेवर कोणते घटक प्रभाव टाकतात आणि निर्णय घेताना कोणते संदर्भ असतात, त्याच्या वर्णनाशी आणि विश्लेषणाशी मुख्य करून राजकीय संस्थांचा राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा संबंध येतो. म्हणून राजकीय संस्थांना किंवा व्यक्ती जी गट आहेत तर त्या व्यक्तिगटांचा सहभाग म्हणजे राजकीय कृतीपासून ते राजकीय प्रक्रियेपर्यंत, ते निर्णय घेण्यापर्यंत, रूपांतर प्रक्रियेपर्यंत राजकीय सत्तेचा त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो. म्हणून राजकीय क्रिया, राजकीय प्रक्रिया आणि राजकीय सत्ता ह्या तीन संकल्पना राज्यशास्त्राचा अर्थ समजून घेण्यासाठी म्हणजे तुलनात्मक राज्यशास्त्राचा अर्थ समजून घेण्यासाठी त्या अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून ह्या तिघांचाही संबंध, राजकीय सत्ता म्हणजे राजकीय क्रिया, राजकीय प्रक्रिया आणि राजकीय सत्ता ह्या तिघांनाही एकत्र समजून घेतल्याशिवाय आपल्याला राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करता येत नाही. कारण ही एक प्रकारची कडी आहे, ही साखळी आहे. राजकीय क्रिया, राजकीय प्रक्रिया आणि राजकीय सत्ता ही एक प्रकारची कडी आहे, साखळी आहे. यात आपल्याला एकाला एक जोडून विचार करावा लागतो.
आपण स्वतंत्रपणे त्याचा विचार करू शकत नाही. कारण तुलनात्मक राजकारणामध्ये या प्रत्येक बाबीची घटकाची तुलना आपल्याला नीट पद्धतीने केली तरच या संकल्पना समजून घेता येतात. नाहीतर ह्या संकल्पना इतक्या गुंतागुंतीच्या आहेत की नेमकं राजकीय कृती म्हणजे काय आपल्याला एका शब्दात सांगता येत नाही. राजकीय प्रक्रिया म्हणजे काय हे सुद्धा एक शब्दात सांगता येत नाही. आणि राजकीय सत्ता म्हणजे काय हे सुद्धा एका शब्दात आपल्याला सांगता येत नाही. पण या तिघांना एकत्र करून त्यांचा समन्वय साधून आपल्याला तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास करावा लागतो. म्हणून कुठल्याही तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास करताना कोणत्याही देशाच्या विकसनशील असो की विकसित असो की त्या देशाच्या राजकीय संस्थांचा, पदांचा, न्यायालयाचा तुलनात्मक अभ्यास करताना प्रारंभी आपल्याला राजकीय क्रिया, राजकीय प्रक्रिया आणि राजकीय सत्ता या संकल्पना नीट पद्धतीने समजून घेतल्याशिवाय आपल्या तुलनात्मक राजकारणाचा आवाका आपल्याला कळत नाही. म्हणून या संकल्पना महत्त्वाच्या आहेत. त्याबरोबरच तुलनात्मक राजकारणाचा जो विकास आहे तो विकास आपल्याला 3 टप्प्यामध्ये सांगितला जातो. त्यामध्ये प्रगल्भतेकडून अप्रगल्भतेकडून प्रगल्भतेकडे हा एक टप्पा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये 3 टप्पे महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे एक अप्रगल्भता, एक प्रगल्भता आणि नंतरचं आहे की अधिक प्रगल्भता. आता जी अप्रगल्भता आहे ही अप्रगल्भता काय आहे तर यामध्ये की जे राज्यशास्त्राच्या अभ्यासातला राजकीय सिद्धांताच्या अभ्यासातला जो पहिला टप्पा आहे ज्याला आपण अभिजात राजकीय सिद्धांत असं म्हणतो किंवा आपण प्राचीन राजकीय सिद्धांत म्हणतो किंवा पारंपरिक राज्यशास्त्र म्हणतो किंवा रूढिवादी राज्यशास्त्र म्हणतो, ज्याच्यामध्ये प्लेटो आहेत, अरिस्टॉटल आहेत, मॅकियावेलीपर्यंतचा टप्पा आहे, टॉकविलपर्यंतचा टप्पा आहे, ज्याच्यामध्ये ब्रायसी आहे, त्याच्यामध्ये अस्ट्रागॉस्की आहे, मॅक्स वेबर आहे, यापर्यंतचा जो टप्पा आहे हा टप्पा अप्रगल्भ स्वरूपाचा होता. कारण तुलनात्मक राजकारण हा जो विषय आहे हा विषयच आला मुळात अरिस्टॉटलच्या अभ्यासापासून. अरिस्टॉटलने द कॉन्स्टिट्यूशन नावाच्या पुस्तकामध्ये 158 तेथील 158 राज्यातील जे कायदे आहेत, जे महत्त्वाचे कायदे आहेत, त्या महत्त्वाच्या कायद्याचा संच त्यांनी कॉन्स्टिट्यूशन नावाच्या पुस्तकामध्ये तो केला. आणि म्हणून आपण त्यांना तुलनात्मक राजकारणाची सुरुवात ही त्यांच्यापासून मानतो. परंतु जो पहिला टप्पा होता तो आदर्शवादी स्वरूपाचा टप्पा होता. या टप्प्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने तुलनात्मक पाहायला मिळत नाही. म्हणून रॉय मॅक्रेडिस असं म्हणतात की पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये जे तुलनात्मक राजकारण होतं ते केवळ नावाला तुलनात्मक होतं. म्हणून हा पहिला टप्पा आपल्याला या टप्प्यामध्ये आदर्शवाद तुमचा मूल्य या संकल्पना राज्यशास्त्राच्या गाभा होता, राजकीय सिद्धांताचा गाभा होता. म्हणून जे लिखाण, जे सिद्धांत प्रतिपादन झाले ते सगळे सिद्धांत एका आदर्शाभोवती, एका मूल्याभोवती, नैतिकतेभोवती ते केंद्रित असणारे होते. म्हणून याला अप्रगल्भ टप्पा असं म्हटलं जातं. जो प्रगल्भ टप्पा आहे, प्रगल्भता आहे, ही प्रगल्भता साधारणत तुमच्या दुसऱ्या महायुद्धापर्यंत ती विकसित झालेली दिसते. कारण तौलनिक राज्यशास्त्राच्या विकासाच्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने सॅम्युएल एच. बियर, एनहास बर्नार्ड, विल्यम रॉयस, सी. रॉय मॅक्रेडिस यांचा समावेश या प्रगल्भतेच्या टप्प्यामध्ये होतो. या लेखकांनी राजकीय संस्थांचा अभ्यास हा प्रगल्भतेच्या जाणीवेतून केला. आणि मग या राजकीय संस्थांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी तुलनात्मक पद्धतीचा उपयोग केला. त्याच्यामध्ये विविध राजकीय संस्थांचा ज्या मूलभूत संरचना आहेत, त्याच्यातील जो फरक आहे, त्याच्यातला भेद आहे, राजकीय व्यवस्था जी संकल्पना आहे त्याची वस्तुनिष्ठता, त्याचे तथ्य शोधण्याचा प्रयत्न अतिशय काटेकोरपणे की या लेखकांनी केलेला आपल्याला दिसून येतो. वरून जो दुसरा टप्पा आहे, या दुसऱ्या टप्प्यामध्ये अनेक महत्त्वाच्या संकल्पना या तुलनात्मक राजकारणामध्ये महत्त्वाच्या संकल्पना म्हणून ते आल्या, त्याचं श्रेय या अभ्यासकांना जातं. ज्याच्यामध्ये प्रामुख्याने संस्थात्मक दृष्टिकोन आहे, वास्तववादी दृष्टिकोन आहे, ज्याला आपण यथार्थवादी म्हणतो,
त्याबरोबरच कार्यात्मक दृष्टिकोन आहे, अभ्यास क्षेत्राचं विस्तारीकरण आहे, संशोधनात्मक पद्धतीचा विकास होणं आहे, टार्गेटेड रिसर्च आहे. म्हणजे टार्गेटेड रिसर्च म्हणजे काय, एखादी समस्या, कोणती समस्या आहे ती समस्या विचारात घेऊन त्या समस्येच्या केंद्रित आपलं संशोधन झालं पाहिजे असा प्रभाव आहे. त्याच्याबरोबर तुमची सत्ता आहे, अधिमान्यता आहे, राजकीय क्रिया आहे, राजकीय प्रक्रिया आहे, राजकीय संस्कृती आहे, राजकीय सामाजिकीकरण आहे, याचा अभ्यास या प्रगल्भतेच्या टप्प्यामध्ये केला गेला. आणि मग तुलनात्मक राजकारणाचा आपण अभ्यास करताना केवळ संस्थांचा अभ्यास करून चालत नाही, तर जे संस्थात्मक जे इतर घटक आहेत त्याचा अभ्याससुद्धा आपला तुलनात्मक राजकारणामध्ये करता येऊ शकतो आणि केला जातो. या या पद्धतीने या अभ्यासकांनी हा अभ्यास पुढे आणलेला आपल्याला दिसून येतो. आणि या टप्प्यामध्ये अनेक साधने, अभ्यासाची तंत्रे हे विकसित झालेले आपल्याला दिसतात. जो तिसरा टप्पा आहे तो महत्त्वाचा टप्पा आहे, तो म्हणजे अधिक प्रगल्भता. आणि हा टप्पा 1950 नंतर पुढे येताना आपल्याला दिसतो. याच्यामध्ये डेव्हिड ईस्टन आहे, रॉबर्ट डाहल आहे, जेम्स कोलमन आहे, कॉल डायस आहे, पॉवेल आहेत, हेराल्ड लासवेल आहे, एडवर्ड सिल्स आहे, हॅरी एक्स्टोन आहे, डेव्हिड आफ्टर आहेत, लुशियन पाय आहे, सिडने वर्बा आहे. अशा अनेक अभ्यासक या टप्प्यामध्ये विकसित झालेले पुढे आलेले दिसतात. त्यांनी आता या या टप्प्यात 1950 नंतर विकसनशील राष्ट्रातील राजकीय व्यवस्था, तेथील राजकीय पक्ष, तेथील सामाजिक संरचना, तेथील सामाजिक संघटन, औपचारिक आणि अनौपचारिक संघटन याचा अभ्यास तुलनात्मक पद्धतीने करायला सुरुवात केली. म्हणून या तुलनात्मक राज्यशास्त्रामध्ये आता जगभरातल्या विकसित आणि विकसनशील या सगळ्याच राष्ट्राचा तुलनात्मक अभ्यास इथे मोठ्या प्रमाणात करण्यात येऊ लागला. जिथे सिद्धांताचे प्रतिपादन हे वर्तनवादी आधारावर केलं जातं, की ज्याच्यामध्ये राजकीय व्यवस्था विश्लेषण आहे, वर्तनवाद आहे, रचनात्मक प्रकार्यवाद आहे, राजकीय विकासाचं मॉडेल आहे, नोकरशाहीचं मॉडेल आहे. या सगळ्या प्रारूपाचा अभ्यास हा अधिक प्रगल्भतेच्या राजकारणामध्ये त्याच्या अभ्यासात केला गेला. येथे लोकशाहीचं विस्तारीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं. म्हणून तुमच्या राजकीय व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक शोधाला राजकीय प्रक्रियेशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला. आणि लोकशाही शासन व्यवस्था नीट पद्धतीने समजून घेण्यासाठी या संकल्पनाचा एक वैज्ञानिक आधार देण्यात येऊन आता आपण वैज्ञानिक कसोट्याच्या आधारावर राजकीय प्रक्रिया आणि राजकारणाचा आपण अभ्यास करू लागलो. हे तुलनात्मक राजकारणाचं फलित आहे आणि हे अधिप्रगल्भ टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून तुलनात्मक राजकारणाचा विकास आपल्याला या तीन टप्प्याच्या माध्यमातून तो पाहता येतो. मला वाटतं आपण इथे थांबूयात आणि जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग आपण नंतरच्या लेक्चरमध्ये घेऊया.